विद्यमान खासदार रावसाहेब दानवे माझ्यासाठी आव्हान नाही आहेत. महाविकास आघाडीचे विद्यमान जालन्याचे खासदार उमेदवार आहे, कल्याण त्यांच्या काळे पक्षाचं सरकार आहे, त्यांना माहित होतं यांनाच उमेदवार. तर आता राहिलेले जे सध्याचे जे विद्यमान खासदार आहे ते एक विद्यमान खासदार आहे, त्यांच्या पक्षाचं सरकार आहे, त्यांना माहित होतं यांनाच उमेदवारी मिळणार आहे, त्यांनी महिनाभर अगोदर डिक्लेअर करून टाकलं. काही मोठं आव्हान नाही आहे. बघा, एकदा निवडणूक लागली आणि उमेदवार जेव्हा खासदारकी सोडून आमदारकी सोडून जनतेमध्ये जातो ना, त्यावेळेला सगळे उमेदवार सारखे असतात. हा मोठा माणूस आहे, हा लहान माणूस आहे, असं काही नाही. मोठा माणूस असता तर टाटा बिर्लाच आमदार खासदार झाले असते, माझ्यासारखा छोटा माणूस आमदार झालाच नसता. मला विधानसभा फुलंब्रीने 2दा निवडून दिलं. ही निवडणूक पूर्णपणानं विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. मागची स्थिती जालना लोकसभा मतदारसंघाला संपूर्ण माहिती आहे की मी हॉस्पिटलमध्ये होतो, राज्याचा अध्यक्ष होतो, मला सनस्ट्रोक झाला होता. मी एकही दिवस माझा प्रचार करू शकलो नाही. तरीही माझ्या कार्यकर्त्यानं जीवाचा रान करून 3-3.5 लाख मतांनी जवळपास मला निवडून दिलं होतं. आणि आत्ता त्याच्यापेक्षाही जास्त मतांनी मी या लोकसभेमध्ये निवडून येईल याची मला खात्री आहे.